गणेशोत्सवाला आता काही दिवसच शिल्लक राहिल्याने नाशिकमध्ये गणपती मूर्ती खरेदीची लगबग सुरू झाली आहे। शहरातील दोडके परिसरात गणपतीच्या मूर्तींचे स्टॉल सजले असून विविध आकार आणि आकर्षक रूपातील मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत। मात्र यंदा गणपतीच्या मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। काथ्या आणि रंगाच्या दरात वाढीमुळे मूर्तीचे तब्बल दर 40 ते 50% वाढल्याचे मूर्तिकार आणि विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। नाशिकमध्ये गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणपतीच्या मूर्तींचे स्टॉल सजू लागलेत। दोडके परिसरात विविध प्रकारच्या गणपती मूर्ती उपलब्ध झाल्या असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीही पाहायला मिळत आहे। यंदा लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, टिटवाळ्याचा गणपती, चिंचपोकळीचा राजा आणि चिंतामणी अशा विविध मानाच्या गणपतींच्या प्रतिकृतींना विशेष मागणी आहे। मात्र यंदा गणपतीच्या मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या काथ्या आणि रंगांच्या दरात 40 ते 50% वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाला आहे। लहान मूर्तीपासून मोठ्या आणि आकर्षक सजावटीच्या मूर्तीपर्यंत विविध पर्याय स्टॉलवर उपलब्ध आहेत। त्यामुळे आपल्या बजेटनुसार मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे। यंदा गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात होणार असले तरी वाढलेल्या किमतींमुळे गणपतीची मूर्ती भक्तांच्या खिशाला काहीशी चटका देणार हे मात्र निश्चित। नमस्कार नाशिककर, या आपलं श्री स्वामी समर्थ कला केंद्र म्हणून एक शॉप आहे, पौर्णिमा बस स्टॉप, काटेगल्ली, सिग्नल सिटी। आपण खूप सुंदर शाडू मातीच्या मूर्ती आणल्या आहे। तसंच लालबागचा राजा, दगडूशेठ, टिटवाळा गणपती आणि फेटा वर्कमध्ये गणपती आणले। तसंच मुंबई पॅटर्न, सर्वांना मुंबई पॅटर्न गणपती आवडतात। तर यावर्षी 40 ते 50% कॉस्टिंग वाढल्यामुळे शाडू मातीचा आणि पीओपीचा दोन्हीचा रेट जास्त असल्यामुळे यावेळेस रेट जास्त असणार आहे। आणि यावर्षी काथ्याचे रेट, कलरचे रेट आणि ट्रान्सपोर्ट हे खूप जास्त वाढले आणि ग्राहकांची गर्दी खूप फास्टमध्ये चालू झाली आहे। लगभग बाप्पाला यायला तुमच्या घरी 1 महिना बाकी असताना आता सर्वात सुरुवात झाली आहे आणि लोकांची गर्दी होते। नाशिककरांना आव्हान आहे, पटकन यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ कला केंद्राला भेट द्यायची। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।